एक काळ माझ्यावरती एवढा वाईट आलता की बाबा असं वाटायचं की बस आपलं सगळं संपलंय, आपल्या आयुष्यात आता जगण्यात काय अर्थ नाही आणि आत्महत्या करण्याचा असा देखील विचार यायचा. परंतु जसजसं की सर्व यूट्यूबवरती भावांचा ताईंचा कमेंट यायच्या की त्या कमेंट बघून अजून म्हणायचो की नाही, आपण इथंच एवढ्यात हार कशामुळं मानायचं नाही. असं खूपदा विचार यायचे डोक्यात, आता बायको नाही, लेकरं नाही, काय करायचं, कसं करायचं आणि कोणासाठी जगायचं, असा विचार यायचा. सुरुवातीला ज्यावेळेस लेकरं होती त्यावेळेस त्यांनी रडले की मग वाईट वाटायचं की लेकरं रडत्यात वगैरे, आज ती जर जवळ असली असती तर कशाला अशी वेळ आली असती, असं येतात ना विचार, सर्वच विचार यायचे. मग जसं हळूहळू की बाबा सवय होत गेली तिच्याशिवाय जगण्याची आणि तुमचे मेसेज यायला लागले की चांगले चांगले, सगळ्यांनीच चांगले मेसेज करायचे. मग ते बघून वाटायचं नाही, आपण कशामुळं आत्महत्या करायचं वगैरे. असा एके रात्री मध्यरात्री त्रिशा रडत होती आणि मला काही झोप येतच नव्हती. ती आजारी पडली होती बघा त्यावेळेस. मग असा विचार यायचा की संपून टाकू सर्वच, मी जरच नसलो या जगात ती पण येईल, यांना पण सांभाळेल, ज्याचं त्याचं जगत्यात बरोबर. आता पक्षी वगैरे काय करतात, त्यांच्या पिल्ल्यांना चारा वगैरे खाऊ घालतात आणि ज्या वेळेस ते त्यांचं चारा खाऊ शकतात त्यावेळेस त्यांना लांब करून टाकतात. बरोबर त्यांचं ते जगतात ना, त्यांना सवय होऊन जाते. तसंच मला विचार यायचा की मी काय पण जरी केलं बाबा, गेलो मी या जगातून तरी ती सांभाळेल त्यांना, असं वाटायचं. परंतु मला या यूट्यूबवरच्या ताईनं दादानं एवढं प्रेम दिलं की भरपूर, आणि ते प्रेम असं होतं माझ्यासाठी एवढं अनमोल होतं की खूप अनमोल. आता ते मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल हा बॅकग्राऊंड असा का दिसतोय आणि दादा नेमका असा का अडकल्यागत कुणी बांधल्यागत बसलाय. जरासं मी मार्केटला आलतो आणि नाश्ता करण्यासाठी, सकाळपासून काही खाल्लाच नव्हता मी. माझे भाऊजी आणि मी आलो होतो तर म्हटलं चला काहीतरी नाश्ता करूया म्हणून, त्यामुळं आलो इथे. तर बघा तुम्ही पण या नाश्ता करायला. असा आहे माझा नाश्ता. आणि कुणाला खाऊ वाटतंय हो, सकाळपासून असाच उपाशी होतो मी. आता जेवण करायला लागलोय आम्ही, थोडंसं खाणार. आता भूक लागलेली, भाऊजी आणि मी आलतो. किती टेन्शन घ्यायचं ना जीवनात, बरोबर की नाही. मग त्यामुळं मग वाटायचं मला संपून टाकू म्हणून. परंतु तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे, तुम्हा सर्वांच्या चांगलं बोलण्यामुळे सर्व काही विसरून गेलो मी आणि विसरण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि असा सपोर्ट कायम असू द्या. म्हणजे याचा अर्थ की बाबा यूट्यूब एखादा खचून गेलेल्या माणसाला देखील वरती आणू शकतो, त्याचं डिप्रेशनमध्ये काढू शकतोय कमेंटमुळे. पापड नाही दिला, संपलाय. कारण या हॉटेलमध्ये पापड खूप टेस्टी लागतं, पण आज तो नाही. तुम्ही पण या नाश्ता करायला. आता या व्हिडिओत काय म्हटलं मी, तो अगदी मनापासून, प्रत्येक शब्द जे बोललो आहे ना अगदी मनापासून बोललो. खरंच यूट्यूब एखाद्याला डिप्रेशनमध्ये पण टाकता, वाईट कमेंट आल्या, पण आपल्याला नाही येत तशा. कधी तर एखाद्या असतात की त्यांना येतोय अधूनमधून झटके, ते करतात तसे. मग या नाश्ता करायला. शिरा पण खूप मस्त लागतो बरं का इथला. जेवलोच नव्हतं आम्ही, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आवाज खूप गोंधळ होत असेल ना. माझे भाऊ जे आहेत दाजी,